मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी रिक्षामध्ये बसून कड्यावरती पोहोचते। तेव्हा गौरी तिथं उभी असते, तर मानसी गौरीजवळ जाते आणि मागून गौरीला ढकलून देणार असते। तेव्हा गौरी मानसीला, ढकल मला आणि विषय संपवून टाक, मला तर माहितीच होतं तू इथं येणार आहेस, म्हणून मुद्दामून माईंचा वापर करून मी तुला इथं यायला भाग पाडलं आहे असं सांगते। तेव्हा मानसी, तू आता मला इथं यायला भाग पाडलं आहेस तर माझ्या विरोधात काय पेरत आहेस तू असं विचारते। त्यावर गौरी, तू इथं आली आहेस हाच मोठा पुरावा आहे असं मानसीला बोलते। तेव्हा मानसी हसू लागते आणि इथं कोण आहे बघायला एक सुद्धा साक्षीदार नाही असं बोलते। तेव्हा गौरी, म्हणून तर मी इथं पुरावे पेरले आहेत आणि तसं पण मी पोलिसांना इथं बोलावणार होते असं सांगत तू इथं होतीस हे मला त्यांना सांगावं लागेल, त्यापेक्षा त्या दिवशी जयदीपने असं का केलं याचं उत्तर मला दे असं बोलते। आणि तुम्ही त्याला औषध देऊन हे सगळं करायला लावलं होतं का, कारण त्यानं असं करणं शक्यच नाही असं बोलते। तेव्हा मानसी ओरडत, तू हे सगळं जाऊन त्यालाच विचार की असं बोलते। आणि तू माझ्या विरुद्ध काय पुरावे पेरले आहेस असं गौरीला विचारू लागते। तेव्हा गौरी, आधी तू बोल मग मी सांगेन, नाही तर तू स्वतःच शोध, त्यासाठीच तर तू इथं आली आहेस ना असं मानसीला म्हणते। तेव्हा मानसी गडबडीने पुरावे शोधू लागते। तेव्हा गौरी, मी तुला बहिणीसारखं मानलं आणि तू काय केलंस, तुझा जो हक्क नाही ते मिळवण्यासाठी तू प्रयत्न करत आहेस, मला सांग तू हे सगळं का केलंस असं विचारू लागते। तेव्हा मानसी काही बोलत नाही आणि गौरीला, तू इथं काय लपवलं आहेस मला सांग असं विचारू लागते। त्यावर गौरी, आता तुझा बाप जरी वरून खाली आला ना तरी सुद्धा पुरावे शोधू शकणार नाही असं बोलते। तेव्हा मानसी चिडते आणि गौरीच्या दिशेने जोराने पळत येते आणि गौरीला परत दरीत ढकलून देत असते। तेव्हा मानसीचा तोल जातो आणि ती दरीच्या दिशेने खाली पडत असते। तेव्हा गौरी मानसीला पकडते। तेव्हा मानसी रडू लागते आणि मला वाचव गौरी, माझ्या पोटात बाळ आहे त्याचा तरी विचार कर असं म्हणू लागते। त्यावर गौरी मानसीला, तुझ्यामुळेच तर माझं बाळ गेलं ना, मी तर ती बातमी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच सांगितली होती आणि तू माझ्यासोबत काय केलं होतंस असं बोलते। तेव्हा मानसी, तू अशी नाहीस गौरी, तू मला वाचव असं गौरीला बोलू लागते। तेव्हा गौरी मानसीला, त्याचाच तर तू गैरफायदा घेतला आहेस ना असं म्हणते आणि आधी मला सांग, मला जयदीपनं का ढकललं असं विचारते। तेव्हा मानसी, आधी मला वरती घे, मी तुला सगळं सांगेन असं बोलते। तेव्हा गौरी, मी तुझ्यावरती आता विश्वास ठेवणार नाही, तू आधी मला सांग असं बोलू लागते। तेव्हा मानसी, मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, मी वरती आल्यावर तुला सगळं सांगेन, आता मला चक्कर येऊ लागली आहे असं बोलू लागते। तेव्हा गौरी, तू बाळाची शपथ घातली आहेस, तुला आता सगळं खरं खरं सांगावं लागेल असं म्हणून तू बरोबर बोलत आहेस, मी असं कधीच करू शकत नाही असं बोलून मानसीला खेचून वरती घेते। तेव्हा तू शपथ घातली होतीस, आता मला सांग काय झालं होतं ते असं मानसीला विचारते। तर मानसी गौरीचे आभार मानते आणि तू माझ्या बाळाला वाचवलं आहेस, आता मी तुला नाही सगळ्यांनाच खरं सांगणार आहे आणि कोर्टात सुद्धा मी तुझ्या बाजूनेच साक्ष देणार आहे असं बोलते। तेव्हा गौरी, कोर्टात जाऊ दे, मला स्वतःलाच जाणून घ्यायचं आहे, मला जयदीपनं का ढकलून दिलं आहे असं विचारते। त्यावर मानसी गौरीला, तुझा जयदीप निर्दोष आहे, तुला ढकलणारा जयदीप होता असं जरी तुला वाटत असलं तरी तो जयदीप नव्हता असं सांगते आणि इतक्यात मानसीला चक्कर येऊ लागते आणि ती चक्कर येऊन खाली कोसळते। तेव्हा गौरी मानसीला, कोण होता तो मला ढकलणारा असं विचारू लागते। तेव्हा शालिनी पोलिसांना घेऊन तिथं पोचते, तर शालिनी इन्स्पेक्टरना ही मानसीला मारायला इथं आली होती असं सांगते। तर गौरी इन्स्पेक्टरना, मी हिला मारायचा प्रयत्न करत नव्हते, ही मला सांगणार होती मला कोणी ढकललं ते असं सांगत असते। तेव्हा इन्स्पेक्टर गौरीचं काही ऐकून घेत नाहीत आणि तुला जे काही बोलायचं आहे ना ते कोर्टासमोर बोल असं सांगतात। तर गौरी, मी काय केलं आहे असं इन्स्पेक्टरना विचारते। तर देवकी गौरीला, पोलिसांना न सांगता कोल्हापुरातून पळून गेलीस आणि इथं येऊन मानसीला मारायचा प्रयत्न करत होतीस असं बोलते। तेव्हा इन्स्पेक्टर मानसीसाठी ॲम्ब्युलन्स बोलवायला सांगतात आणि गौरीला अटक करून गाडीतून घेऊन जातात। त्यानंतर शालिनी आणि देवकी मानसीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात। तेव्हा देवकी शालिनीला, ती शुद्धीवरती येईल ना, खूप वेळ झाला आहे असं बोलते। तेव्हा शालिनी, तिच्या पोटात बाळ आहे म्हणूनच मला सुद्धा टेन्शन आलं आहे ना असं बोलते। तर देवकी रडू लागते आणि तिच्या पोटात माझ्या भावड्याचं बाळ आहे असं म्हणते। तर शालिनी घाबरते आणि तू इथं काही बोलू नकोस असं देवकीला बोलू लागते आणि देवकीला शांत करते। तर दुसरीकडे इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला तिथे कड्यावरची हवा खाऊन झाली असेल हिची, आता जेलची हवा खाऊ दे असं म्हणून गौरीला लॉकअपमध्ये टाकायला सांगतात। तेव्हा गौरी, शहराची हद्द ओलांडली हा गुन्हा आहे माझा, पण मी त्या मानसीला मारायचा प्रयत्न नाही केला, उलट ती दरीत पडत होती तेव्हा मी तिला वाचवलं असं सांगते। तर इन्स्पेक्टर, ती शुद्धीवर येईल तेव्हा ते सगळं समजेल आणि उद्या तुम्हाला कोर्टामध्ये हजर करायचं आहे असं सांगतात। तर गौरी,
तुम्ही उद्या तिला सुद्धा घेऊन या, ती कोर्टासमोर साक्ष देणार आहे, तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच खरं काय ते समजेल असं बोलते. तर इकडे डॉक्टर बाहेर येतात आणि आता मानसीची तब्येत ठीक आहे, शुद्धीवर आली आहे, ती कसला तरी मानसिक धक्का बसला होता तिला असं सांगतात. त्यावर देवकी एवढ्यासाठी तुम्ही तिला ICU मध्ये कशासाठी दाखल केलं असं विचारते. तेव्हा डॉक्टर ती 2 जीवांची आहे, त्यासाठी आम्ही रिस्क नाही घेऊ शकत असं बोलतात. तर शालिनी डॉक्टरांचे आभार मानते, तर डॉक्टर तिथून निघून जातात. तेव्हा शालिनी आणि देवकी सिस्टरला विचारून मानसीला भेटायसाठी आतमध्ये जातात. तर दुसरीकडे मल्हार सगळ्यांच्या समोर सुगंधाला बोलावून घेतो. तेव्हा माई आता तुला काय सांगायचं आहे, सुगंधा सुद्धा आली आहे असं मल्हारला विचारतात. त्यावर मल्हार त्या गौरीला म्हणजेच गीताला पोलिसांनी अटक केली आहे असं सांगतो. तेव्हा दादा मल्हारला आता काय केलं आहे त्यांनी असं विचारतात. तर मल्हार त्या मानसीला कड्यावरून ढकलून देत होती ती असं सांगतो. त्यावर सगळे दचकून उठून उभे राहतात. तर माई हे शक्यच नाही, माझा यावर विश्वासच नाही असं बोलू लागतात. तर मल्हार माईंना मला शालिनीचा फोन आला होता असं सांगतो. त्यावर माई त्या बाईवर तर माझा विश्वासच नाही असं बोलतात. तेव्हा मल्हार पोलिसांनीच हे सांगितलं आहे, पोलीस तिथं वेळेवर आले नसते तर काय झालं असतं माहिती नाही असं बोलतो. तेव्हा सुगंधा चिडते आणि मुर्दा बसवला त्या गीताचा असं ओरडू लागते. तेव्हा मल्हार सुगंधाला शांत करतो आणि पोलिसांनी त्या गीताला अटक केली आहे असं सांगतो. तर सुगंधा माझी मानसी कशी आहे असं मल्हारला विचारते. तर मल्हार तिला पोलिसांनीच दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आहे, या सगळ्याचा तिला शॉक बसला होता असं सांगतो. तर माई तिथून चाललेले असतात. तेव्हा दादा माईंना तुम्ही कुठे चालला आहे असं विचारतात. तेव्हा माई हे सगळं माझ्या डोक्याबाहेरचं आहे, मी आता इथून कुठेच येणार नाही, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नाही आणि दवाखान्यात सुद्धा नाही, मला या भानगडीतच पडायचं नाही आणि तुम्ही कोणी सुद्धा मला काही सांगायला येऊ नका असं म्हणून तिथून निघून जातात. तेव्हा सुगंधा मल्हारला तू आत्ताच्या आत्ता मला इथून दवाखान्यात घेऊन चल असं बोलते. तेव्हा मल्हार सुगंधाला आमच्या यांनी मला निरोप दिला आहे, मानसीला फक्त चक्कर आली होती असं सांगत असतो. तेव्हा उदय सुगंधाला आता तुम्ही तिथे जाऊन फक्त गर्दीच वाढवणार आहे, त्यापेक्षा इथेच थांबा असं बोलतो. तर सुगंधा रडू लागते आणि मी तिची आई आहे असं बोलते. तेव्हा जयदीप मल्हारला मानसी कड्यावरती कशासाठी गेली होती असं विचारतो. तेव्हा मल्हार गौरीने तिला तिथं बोलावलं होतं, पण तिथं कशासाठी गेली होती ती मला माहिती नाही असं सांगतो. तर दुसरीकडे शालिनी तू तिथं कशासाठी गेली होतीस असं बोलत त्या गौरीनं काय केलं असं मानसीला विचारते. तर देवकी नशीब तुझ्या बाळाला काही झालं नाही असं मानसीला म्हणते. तेव्हा मानसी माझ्या बाळामुळेच मी आज जिवंत आहे आणि गौरीनंच मला आणि माझ्या बाळाला वाचवलं आहे असं सांगते. तेव्हा शालिनी मानसीला तू इथं बोलली आहेस हे बाहेर कुठं बोलू नकोस असं म्हणते. तेव्हा मानसी शालिनीला मला आता गौरीचे उपकार फेडायचे आहेत असं बोलते. तेव्हा शालिनी मग तू आता काय करणार आहेस असं मानसीला विचारते. तेव्हा मानसी आता सगळं बास झालं, आता हा खेळ थांबवा, मी आता कोर्टात सगळं सांगून डन करून टाकणार आहे असं शालिनीला बोलते. तेव्हा शालिनी घाबरते आणि मानसीला तुला वेड लागलं आहे का, तू जर असं केलंस तर आपण सगळेजणच आतमध्ये जाऊ असं बोलते. त्यावर मानसी माझ्या बाळाला वाचवण्यासाठी गौरीने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि मी तिचा एवढा मोठा विश्वासघात केला, त्याच गौरीने आमचा जीव वाचवला, ज्या कड्यावरून मी तिला ढकललं होतं त्याच कड्यावरून पडण्यापासून तिनं मला वाचवलं आणि तिचे असे पांग फेडू का मी असं म्हणते. त्यावर शालिनी रागाला येते आणि मानसीला तुला कळत आहे का तू काय बोलत आहेस ते असं म्हणते आणि मी हे सगळं कसं तरी जुळवून आणलं आहे आणि तू त्यावर पाणी फिरवू नकोस, तू इथे बोलली आहेस कोर्टात तर अजिबात बोलू नकोस असं म्हणते. तेव्हा मानसी शालिनीला मी तुमचं ऐकणार नाही, मला पाप लागेल, मी माझ्या बाळाची शपथ घेतली आहे, तुमच्या इस्टेटीसाठी मी माझ्या बाळाचा जीव देणार नाही असं सांगते. तेव्हा शालिनी चिडते आणि देवकीला तिला समजावून सांग असं बोलते. त्यावर देवकी मानसीला तू त्या बाळाच्या भविष्याचा विचार करायला नकोस का असं म्हणते. तेव्हा मानसी अजून ते बाळ जन्मालाच आलं नाही तर त्याच्या भविष्याचा विचार कसला करत आहे तुम्ही असं बोलत मी ठरवून टाकलं आहे, काहीही झालं तरी मी आता तुमचं ऐकणार नाही असं त्या दोघींना ठणकावून सांगते. तेव्हा शालिनी मानसीला ठीक आहे असं बोलत तू आत्ताच शुद्धीवर आली आहेस, आराम कर असं सांगते आणि देवकीला घेऊन बाहेर जाते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनी सुगंधाला किडनॅप करते आणि मानसीला सुगंधाला किडनॅप केलेला व्हिडिओ दाखवत तू माझं ऐकत नाहीस म्हटल्यावर इथं माझ्यासमोर कुठला व्हिडिओ आला आहे ते तरी बघ असं बोलते. तर त्यानंतर जेव्हा कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी मानसी जाते तेव्हा माझ्यावरती उलटसुलट आरोप केले आणि ते आरोप मला मान्य नाही म्हटल्यावर मला कड्यावरून ढकलून दिलं हिने असं रडत रडत सांगते. तेव्हा ते ऐकल्यानंतर गौरीला मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.